नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. राज्यातील शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत तुमच्या मनात असलेला सर्वात मोठा संभ्रम आता दूर झाला आहे. राष्ट्रीयकृत बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक, तुमचं कर्ज आता माफ होणार आहे. काय आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी ग्वाही? पाहूया सविस्तर बातमी. 1. बँकांचा संभ्रम संपला. नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. मग ती बँक सरकारी अर्थात नॅशनलाइज्ड असो किंवा सहकारी अर्थात डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असो, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे. 2 लाखांपर्यंतची सरसकट माफी. ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. आमचे उद्दिष्ट बँकांना फायदा करून देणे नसून प्रत्यक्ष शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हा आहे, असे कडक शब्द मुख्यमंत्र्यांनी वापरले आहेत. 3. प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000चा बोनस. केवळ थकीत कर्जदारांनाच नाही, तर जे शेतकरी वेळेवर आपल्या कर्जाचे हप्ते भरतात, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच बोनस दिला जाणार आहे. 4. 30 जूनची डेडलाईन. ही कर्जमाफी जुन्या योजनांच्या तुलनेत अत्यंत पारदर्शक आणि प्रभावी असेल, असा दावा सरकारने केला आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असून यासाठी विशेष समिती काम करत आहे. लवकरच या संदर्भात सविस्तर नियमावली अर्थात GR जाहीर केली जाईल. शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीच्या अटी आणि ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या अन्नदाता शेतकरी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.